गहू पण संपले. 5 किलो घे हा गहू दळायला. 5 किलो ते 1 किलोच आहे का माप? अर्धा किलो काय माहिती अंदाजे घेतला. किलो वजन बरोबर सांगते. आधी करते ना तुझ्या आधी आता सगळं थोडे हवे तो सिलेंडर संपला या. आपलं सकाळी लावला. हा ठीक आहे. तर असं आहे, जेव्हा आपले घरातली माणसांची आपली व्हॅल्यू जेव्हा कम होते तेव्हा आपण 4 दिवस कुठेतरी जायला पाहिजे. जायला म्हणजे कुठे बहिणीकडे, भावाकडे किंवा मुलीकडे असं 4 दिवस जायला लागेल, तेव्हा आपली किंमत त्यांना समजेल का आपण काय असतात ते. तर मैत्रिणीला मी पण उद्या जाणार आहे, समजा मुलीच्या घरी जाणार आहे. तर आता हा घरातलं काम करताना थोडं तरी करताना हातपाय चालू राहतात ना, तर मग ते काम करते छोटं मोठं. जास्त वजन काम नाही मला होत. तर जास्त वजन काम नाही होत मला, असं छोटं मोठं काम करत असते मी घरात. मला आवडते करायला आणि मला खूप चांगलं वाटतं. हे काम करत असते, छोटं मोठं काम करत असते. असं जाळी भांडी वगैरे असतात ना, ती लावत असते. तर आता मी ह्यांना फोन करते माझ्या नवऱ्याला. हॅलो, हां कुठे आहेत तुम्ही? अच्छा ठीक आहे का? तुम्ही काय सांगते? अरे हॅलो, मला जायचं आहे मुलीकडे, तर मी 2 दिवस जाणार आहे. तर तुम्हाला आपण सांगून ठेवते असं, कारण काय मुलीकडे मी जाणार आहे 2 दिवस. तर मला पहिले सांगून ठेवते, सांगायला नको मला वेळेवर सांगितलं असं. तर कुठे आहे तुम्ही? येताना तुम्ही काय करा माहिती आहे का, काहीतरी भाज्या वगैरे घेऊन या थोडेसे, आणि खाऊ वगैरे घेऊन या. नेणार उद्या खाऊ वगैरे. तर येताना ती खाऊ घेऊन या. एक सोनपापडीची पॉकेट घेऊन या, सोनपापडी आणि मुलांसाठी पेंडा वगैरे आणस, जाताना घेऊन जाईल. आणि लवकर या, खूप उशीर झाला अजून आले नाही. ती आता 7 वाजायला आले, या लवकर. तर आपण असे ठीक आहे ठेवा. ठीक ठेवलं. तर आता आपण काय करायचं, असं छोटं मोठं काम करत राहिलं ना, म्हणजे भांडी लावण्याचं काम, तर बाकीचं काम तर पुन्हा फक्त सगळ्या भांडी लावायचं काम असेल किंवा आपल्याला काय असं थोडंसं किचनमध्ये काहीतरी आवरायचं असेल तर मी आवरते आणि करते. आणि बहिणीनं भावानं तर हे काम करायलाच पाहिजेत, कारण का त्यांनी आपल्या हातापायची व्यायाम होते, चलन होते थोडासा, आणि मी ते करत असते. तर त्याच्यामुळे आता किचनचं काम तर झाला, आता आपण बाहेर जाऊया. किचनचं काम झाला, आता आपण बाहेर जाऊया. आता आपण आलो हॉलमध्ये. इथे आता इथे काय काम असेल तर करायचं. आता खूप पावसाचं वातावरण आहे आणि थोडा पाऊस पडत आहे, छोटा छोटा. खूप असं रिमझिम पाऊस पडत आहे, आणि ते पावसात आता मजा घ्यायची आहे. तर खूप छान वाटते बघ हवामान बघा पावसातलं, किती सुंदर हवामान आहे. हवामान आहे सुंदर बाहेर, आणि एवढा वारा सुटलेला आहे, एवढा वारा सुटलेला आहे. आणि हा रोड आहे, ते रोड आहे, इथून रोड आहे, ते सगळी माणसं थांबले आहेत. असा आमचा हा गाव आहे. तसं बाहेरच थोडा हवा निघाला, पावसाचं वातावरण आहे. गाड्या वगैरे चालू आहे. तर हा वातावरण आहे आमच्या गावचं नाही, म्हणजे पूर्ण वातावरणच असं झालं पावसाचा. हवा वगैरे छान थंडगार वाटते. तर एवढा सांगून